चलो, टॉपिक आहे सबस्टन्स यूज डिसऑर्डर. ठीक आहे. सबस्टन्स यूज डिसऑर्डर मध्ये वेगळे जे कंपोनेंट्स आहे किंवा जे हे आहे सबस्टन्सेस आहे ते बघणार आहोत आपण. मोस्ट कॉमनली जे आहेत सबस्टन्स यूज डिसऑर्डर मध्ये जे सबस्टन्स आहेत ते आहे अल्कोहोल, टोबॅको, कंटेंट आहे निकोटीन, त्याच्यानंतर कोकेन, ठीक आहे, ओपिओइड्स म्हणतो आपण त्यांना, ते कॅनॅबिस. तर हे सगळे जे सबस्टन्सेस आहे याच्याबद्दल एक एक पाहायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले जे आहे अल्कोहोल पाहू आपण. मेन जे क्वेश्चन्स पुट होतात ते अल्कोहोलिझम वरून होतात. ठीक आहे. तर व्हॉट इज सबस्टन्स यूज डिसऑर्डर आहे. सबस्टन्सचा यूज जेव्हा करतो तर त्याच्याशी रिलेटेड, यूज म्हणण्यापेक्षा जेव्हा अब्यूज करत आहे, सबस्टन्सचा मिसयूज करत आहे, तर त्याच्याशी रिलेटेड हे सगळे डिसऑर्डर्स आहे. तर व्हॉट इज सबस्टन्स म्हणजे काय? सबस्टन्स आर एनी ड्रग. सबस्टन्स काय? कुठल्याही प्रकारचा ड्रग आहे, और मेडिसिन किंवा अल्कोहोल म्हणा किंवा केमिकल्स म्हणा, दॅट कॅन अल्टर द ब्रेन फंक्शन्स. ठीक आहे. सबस्टन्स काय? दे आर, इट कॅन बी आयदर ड्रग राहू शकते, त्याच्यानंतर केमिकल्स राहू शकतात. ठीक आहे. कुठलेही केमिकल्स किंवा मेडिसिन आहे किंवा अल्कोहोल जे आहे. ठीक आहे. तर दिस आर ऑल द सबस्टन्सेस, आणि यांचं कन्झम्पशन केल्यावर ब्रेनचे जे फंक्शन्स आहे ते अल्टर होतात, त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स क्रिएट होते किंवा त्याचे ब्रेनची फंक्शनिंग जे आहे ते अल्टरेशन निर्माण होते. तर दॅट इज सबस्टन्स. आपण फक्त काय पाहिलं? सबस्टन्स. तर मेडिसिनचा जर वापर केला व्यवस्थित तर ते बेनिफिशियल आहे. मेडिसिनचा व्यवस्थित, मेडिसिन म्हणा किंवा ड्रग आहे, तर त्याचा व्यवस्थित सिम्पटमॅटिकली आपण ट्रीटमेंटसाठी ड्रगचा वापर करतो. ठीक आहे. मेडिसिनचा वापर करतो. पण त्याचा मिसयूज केला तर त्याच्यामुळं हार्मफुल इफेक्ट्स तिथे दिसणार आहे. ठीक आहे. तर जे सबस्टन्स आहे त्याचा जेव्हा आपण मिसयूज करतो, नॉर्मली हे झाले सबस्टन्सेस, ड्रग वगैरे, आणि त्या सबस्टन्सचा कोणी जेव्हा मिसयूज करतो किंवा एक्सेस क्वांटिटीमध्ये कन्झ्युम करतो, मिसयूज करेल आयदर किंवा एक्सेस क्वांटिटीमध्ये किंवा रॉंग रिझन, चुकीच्या रिझनमुळं, किंवा पर्पज जो आहे घ्यायचा तो जर इंटेन्शन चुकीचा असेल, पर्पज जो आहे ते सबस्टन्स घ्यायचा तो जर इंटेन्शन चुकीचा असेल, तर ते जे प्रमाण आहे, क्वांटिटी आहे, ते जास्त प्रमाणात घेतल्यावर त्या कंडिशनला आपण म्हणतो सबस्टन्स अब्यूज. सबस्टन्स आणि सबस्टन्स अब्यूज मध्ये फरक पडला का? समजला का? की सबस्टन्स म्हणजे फक्त ते वस्तू, ड्रग असो, मेडिसिन असो, की अल्कोहोल असो, की केमिकल असो, आणि त्या गोष्टींचा वापर दुरुपयोग करत आहे, मिसयूज करत आहे. ठीक आहे. तर ते रॉंग रिझन्ससाठी असू शकते, पर्पज त्याचा व्यवस्थित क्लिअर नाही आहे, रॉंग इंटेन्शन आहे त्या व्यक्तीचे, तर क्वांटिटी पण लार्ज अमाऊंटमध्ये घेत आहे, तर त्या गोष्टीला काय म्हणू आपण? त्याला सबस्टन्स अब्यूज म्हणू, मिसयूज करत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काही टर्मिनॉलॉजीज आहे, त्याच्याशी व्यवस्थित रीतीने कन्सेप्ट समजावं लागेल. तेच आहे, पूर्ण टर्मिनॉलॉजीज आपल्याला माहिती पाहिजे. की सबस्टन्स झालं, सबस्टन्स अब्यूज झालं, मग नंतर जो वर्ड येते एक आहे ॲडिक्शन. ठीक आहे. तर ॲडिक्शन काय? तो पर्सन फिजिकली आणि फिजिओलॉजिकली डिपेंडेंट आहे त्या ड्रगवर किंवा त्या सबस्टन्सवर. म्हणजे अनकंट्रोलेबल जर डिझायर येत असेल किंवा क्रेविंग येत आहे, क्रेविंग म्हणजे समजते ना? ठीक आहे. क्रेविंग आहे किंवा अर्ज आहे किंवा अनकंट्रोलेबल डिझायर असेल त्या व्यक्तीमध्ये, आणि ते डिझायर कसे आहे ते म्हणजे कंट्रोल नाही करू शकत, आणि पर्सन जो आहे ते फिजिकली सुद्धा, बॉडीली सुद्धा तो डिपेंडेंट आहे त्या वस्तूवर, आणि सायकोलॉजिकली सुद्धा, मेंटली सुद्धा तो त्या सबस्टन्सवर डिपेंडेंट आहे. तर त्याला काय म्हणू आपण? ॲडिक्शन म्हणू. क्लिअर आहे? सबस्टन्स अब्यूज, मग नंतर सांगितलं ॲडिक्शन मध्ये काय म्हणाल तुम्ही? फिजिकली आणि सायकोलॉजिकली डिपेंडन्स ऑन अल्कोहोल किंवा एनी अदर सबस्टन्सेस. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते आहे अल्कोहोल डिपेंडन्स, किंवा त्याच्या पहिले आपण पाहू विड्रॉल म्हणून वर्ड येते. ठीक आहे. तर विड्रॉल काय आहे? एक अशी स्टेट ज्यामध्ये ग्रुप ऑफ साइन अँड सिम्पटम्स आहे, ग्रुप ऑफ साइन अँड सिम्पटम्स दिसते विड्रॉल स्टेटमध्ये, की तो पर्सन जो आहे जेव्हा तो सबस्टन्सच म्हणत कुठला पण असो, मग ते अल्कोहोलच नाही, तो सबस्टन्स कंझ्युम करणं एक ते आयदर टोटली बंद करते, कम्प्लीट सेजेशन विल, तो आयदर कम्प्लीट बंद करते, किंवा त्याचं प्रमाण जे असेल पहिले पूर्वीपेक्षा त्याचं प्रमाण आता कमी करते. तर त्याच्यामुळे जे सिम्पटम्स निर्माण होते, ठीक आहे, तर त्या सिम्पटम्सला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो विड्रॉल सिम्पटम्स. क्लिअर आहे? तर ॲडिक्शन आणि विड्रॉल आणि सबस्टन्स अब्यूज म्हणजे डिपेंडन्स नाहीये, सबस्टन्स अब्यूज केला फक्त, पण त्याचे दुष्परिणाम दिसत आहे का? त्यावेळेसाठी घेतलं, त्याचा मिसयूज केला, ते झालं तुमचं सबस्टन्सचा मिसयूज. ॲडिक्शन म्हणजे का? हो, त्याला लत लागली, फिजिकली पण
आणि सायकोलॉजिकली पण तो त्याच्यावर निर्भर झाला, त्याच्याशिवाय नाही राहू शकत. आणि विड्रॉल म्हणजे का, की सोडून दिलं काही, आता खूप वर्षापासून घेत आहे आणि ती वस्तू आता सोडून दिली, एक सडनली सोडली, किंवा पहिले जास्त प्रमाण होतं तर आता कमी कमी करत आणलं, तर ते कमी केल्यामुळं त्याचे काही सिम्पटम्स जे शो होतात त्याला म्हटलं आपण विड्रॉल सिम्पटम्स. त्याच्यानंतर एक येते अल्कोहोल डिपेंडन्स. काय ते? अल्कोहोल डिपेंडन्स. आणि अल्कोहोल डिपेंडन्स म्हणजे का, की इट इज नियरली क्लोजर टू ॲडिक्शन. ॲडिक्शन मध्ये काय होतं, फिजिकली आणि सायकोलॉजिकली डिपेंडंट होता त्या स्पेसिफिक ड्रगवर किंवा स्पेसिफिक सबस्टन्सवर. इथे अल्कोहोल डिपेंडन्स म्हणजे काय, की जेव्हा त्या व्यक्तीने ते कन्झम्पशन सोडलं, ॲडिक्शन मध्ये पूर्णपणे डिपेंडंट होता, आता एखाद्या व्यक्तीने जर तू कंटिन्यू अल्कोहोल कन्झम्पशन करत आहे, आपण काय पाहतो, अल्कोहोल डिपेंडन्सची डेफिनेशन. ठीक आहे, टर्मिनॉलॉजी काय, अल्कोहोल डिपेंडन्स, की तुम्ही कसे डिस्टिंग्विश कराल ॲडिक्शन आणि अल्कोहोल डिपेंडन्सवर. तर एखाद्या व्यक्तीने सडनली ड्रॉप केलं तर त्या व्यक्तीमध्ये जर विड्रॉल सिम्पटम्स दिसत असेल तर त्याला म्हणाल तुम्ही अल्कोहोल डिपेंडन्स. क्लिअर आहे? म्हणजे ॲडिक्शन मध्ये काय होत होतं, ते सोडायची वाट नाही पाहतो, आपण एक ट्रायल करत आहोत, ट्रायल घेत आहोत त्या व्यक्तीची. ठीक आहे, आता तू 2 महिने झाले कंटिन्यू घेते, तर या व्यक्तीची ट्रायल घेतली. ट्रायल घेतल्यावर, ट्रायल म्हणजे का, त्याची 2 दिवस झाले टोटली त्याला दिलंच नाही काही, आणि काहीच नाही दिलं तर त्याला ट्रेमर्स, इन्सोमनिया, एन्झायटी हे सगळे साइन अँड सिम्पटम डेव्हलप झाले. म्हणजे काय झालं, तो अल्कोहोल डिपेंडन्स झाला. पण सबस्टन्स अब्यूज जो आहे, टर्मिनॉलॉजी सबस्टन्स अब्यूज, त्यामध्ये डिपेंडन्स नाही म्हणू, तो फक्त कन्झ्युम केलं, मिसयूज केला त्या ड्रगचा, तर त्याला काय म्हणू आपण, मिसयूज केलं म्हणून सबस्टन्स अब्यूज. वाईल अल्कोहोल ॲडिक्शन जे आहे तो डिपेंडन्सी आहे. ॲडिक्शन म्हणजे लत लागली, तो डिपेंडंट आहे त्या स्पेसिफिक ड्रगवर किंवा त्या सबस्टन्सवर. एवढ्या डेफिनेशन किंवा टर्मिनॉलॉजी समजल्या. त्याच्यानंतर एक जे आहे टर्मिनॉलॉजी ती आहे टॉलरन्स. टॉलरन्स म्हणजे का, की बॉडीनी टॉलरेट करणं चालू करून दिलं. म्हणजे पहिले जे प्रमाण होतं, पहिले जे आता चालू केलं, कुठलाही व्यसन म्हणा किंवा सबस्टन्स आहे त्यांनी चालू केलं, पहिलेच्या वेळेत थोडा कमी प्रमाणात पाहिजे होतं. ठीक आहे, मग नंतर तो जो प्रमाण असेल, तो जो प्रमाण आहे, एका महिन्यानंतर तो प्रमाण त्याला सॅटिस्फाईड नाही करू शकत तेवढं अमाऊंट, तर त्याला हळूहळू फक्त इफेक्ट जे आहे, युफोरिक सिम्पटम्स दिसतात, जसं की हॅपीनेस फील होते जेव्हाही कुठलं ड्रग कन्झ्युम करतं, तर आपण तिथे स्टिम्युलंट आहे, स्टिम्युलंट सारखं, सीएनएस स्टिम्युलंट सारखं काम करते, तर त्याला ते हॅपीनेस फील करते, तर ते हॅपीनेस पुन्हा पुन्हा फील व्हायला पाहिजे, तर ते प्रमोट व्हायला पाहिजे, बॉडीला ते अहसास झाला पाहिजे का काल मी असं केलं, ठीक आहे, अल्कोहोल कन्झम्पशन केलं, तर त्याचा जो मजा होता तो आजही आला पाहिजे. त्याचा मग नंतर अजून 2 दिवसानंतर, तर ते काय झालं, प्रमाण महिनाभर बरोबर घेतलं, मग नंतर महिनाभरानंतर म्हणजे समजत आहे की आता तेवढं जे प्रमाण आहे ते सफिशियंट नाहीये ते इफेक्ट दाखवासाठी, तर त्याला ते प्रमाण वाढवा लागत आहे. म्हणजे काय केलं, त्याच्या बॉडीने टॉलरेट करणं चालू करून दिले, तेवढे जे अमाऊंट आहे ते पचवणं चालू करून दिलं. आता तेवढाच इफेक्ट पुन्हा क्रिएट करासाठी बॉडीला त्याला अमाऊंट वाढवा लागेल, कारण बॉडीने तेवढं अमाऊंट जे आहे ते टॉलरेट करणं चालू करून दिलं. म्हणून ते काय म्हणतो, आता अमाऊंट जे आहे टॉलरन्सीमध्ये तेवढाच डिझायर्ड इफेक्ट पुन्हा निर्माण करण्यासाठी बॉडी काय करेल, आता बॉडी किंवा तो पर्सन काय करेल, अमाऊंट जे आहे त्या सबस्टन्सचं अमाऊंट जे आहे ते वाढवेल, कारण तेवढ्या अमाऊंटमध्ये त्याचं काहीच नाही होत आहे सध्या. हे झालं टॉलरन्सी. क्रिएट आहे, क्लिअर आहे? ठीक आहे, एकदा सांगू पूर्ण. ठीक आहे, सबस्टन्स म्हणजे कुठलाही ड्रग, मेडिसिन, अल्कोहोल, केमिकल, त्याचा मिसयूज करणं कशासाठी, रॉंग इंटेन्शन असेल तर, रॉंग रिझनसाठी घेता होतं. ठीक आहे, तर त्याचा मिसयूज जे करत आहोत त्याला काय म्हणू आपण, सबस्टन्स अब्यूज. त्याच्यानंतर मी सांगितलं ॲडिक्शन. ॲडिक्शन म्हणजे का, तो पर्सन जो ॲडिक्टेड झालाय, तो पर्सन जो आहे ॲडिक्टेड झालाय. आणि ॲडिक्टेड म्हणजे का, तो फिजिकली पण, त्याच्या बॉडीनी पण, म्हणजे अल्कोहोल नाही घेतलं तर त्याचे हात थरथर कापतात, ट्रेमर्स येतात, हे झालं फिजिकल सिम्पटम्स किंवा फिजिकल डिपेंडन्सी. आणि सायकोलॉजिकली ऑब्सेस आहे तो, मेंटली पण नाही, पाहिजे रात्रंदिवस विचार चालेल नाही भेटलं तर ते फिजिकल आणि मेंटल डिपेंडन्सी झाली त्या सबस्टन्सच्या प्रती, तर त्याला म्हणू आपण ॲडिक्शन. त्याला काय म्हणू, ॲडिक्शन. आणि ॲडिक्शन मध्ये क्रेविंग राहते, अनकंट्रोलेबल क्रेविंग राहील, डिझायर राहील, अर्ज राहील. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याला फिजिकल आणि सायकोलॉजिकल सिम्पटम्स डेव्हलप होत आहे. सिम्पटम्स म्हणण्यापेक्षा तो डिपेंडंट झाला दोन्हीकडून, तर त्याला काय म्हणू आपण, ॲडिक्शन. त्याच्यानंतर सांगितलं विड्रॉल, की कम्प्लीट सिजेशन करा. सिजेशन म्हणजे का, स्टॉप करा, किंवा अमाऊंटमध्ये जर कमी केली, अमाऊंटमध्ये जर कमी केलं तर अमाऊंट पूर्वीपेक्षा, तरीही विड्रॉल सिम्पटम्स दिसतात. ते जे ग्रुप ऑफ सिम्पटम्स दिसत आहे दॅट इज नोन ॲज विड्रॉल.
स्टेट किंवा विड्रॉल सिम्पटम्स. त्याच्यानंतर सांगितलं अल्कोहोल डिपेंडन्सी. ट्रायल म्हटलं. डिपेंडन्सी म्हणजे का, की त्या व्यक्तीमध्ये सडनली आपण बंद करून टाकली आणि त्याच्यामध्ये कुठलेच विड्रॉल सिम्पटम नाही दिसत आहे, तर ते काय करत, त्याला काय म्हणू आपण, फक्त सबस्टन्स अब्युजर आहे. तर अल्कोहोल डिपेंडन्सी म्हणजे का, की एका व्यक्तीवर त्या व्यक्तीवर ट्रायल केलं आपण. ट्रायल म्हणण्यापेक्षा आपण जर आता तो कंटिन्युअसली घेत आहे आणि त्या ठिकाणी आपण थांबून दिलं, त्याला म्हटलं आता नाही घ्यायचे आहे, कम्प्लिटली ॲब्स्टिनन्स ठेवायचा आहे, तर त्याचे ॲब्स्टिनन्स ठेवल्यानंतर 2 ते 3 दिवसाचा ॲब्स्टिनन्स पिरियड म्हणजे स्टॉप केली आहे, अल्कोहोल म्हणा कुठला ड्रग म्हणा, तर ते स्टॉप केल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये जर ट्रेमर्स वगैरे काही फिजिकल सिम्पटम्स शो करत असेल तर ते विड्रॉल सिम्पटम्स झाले. त्या व्यक्तीमध्ये जर विड्रॉल सिम्पटम्स शो करत आहे दॅट इज अल्कोहोल डिपेंडन्सी. आणि त्याच व्यक्तीमध्ये बंद केल्यानंतर कुठल्याच प्रकारचे सिम्पटम्स शो नाही करत आहे, तर त्याला काय म्हणू आपण, त्याला विड्रॉल नाही म्हणू, विड्रॉल स्टेटमध्ये गेलाच नाही आहे तो, तर तो फक्त सबस्टन्स अब्युजर झाला. तो डिपेंडंट झाला का? डिपेंडंट केव्हा, जेव्हा त्याच्या बॉडीमध्ये नाही घेतल्यावर काही वेगळे सिम्पटम्स शो करत आहे, क्रेविंग खूप येत आहे, ठीक आहे, आणि डिझायर खूप आहे, तो कंट्रोल नाही करू शकत आहे, तर त्याला म्हणू आपण आयदर ॲडिक्शन. पण याला अल्कोहोल डिपेंडंट नाही म्हणू त्या व्यक्तीला, कारण सिम्पटम तो विड्रॉल स्टेटमध्ये नाही गेला आहे किंवा सिम्पटम्स तिथे शो नाही होत आहे. त्याच्यानंतर अल्कोहोल इंटॉक्सिकेशन किंवा अक्यूट अल्कोहोल इंटॉक्सिकेशन. सिम्पली व्हॉल्यूम जे आहे, ब्लड अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशन, ब्लडमध्ये अल्कोहोलचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं किंवा एखाद्या व्यक्तीने ह्यूज क्वांटिटीमध्ये पाहू आपण किती क्वांटिटी नॉर्मल राहते, किती टॉलरेट करू शकते, ठीक आहे. तर एखाद्या व्यक्तीने ह्यूज क्वांटिटीमध्ये जर अल्कोहोल कन्झम्पशन केली आणि अल्कोहोल कन्झम्पशन केल्यामुळं त्याच्या ब्लड स्ट्रीममध्ये जास्त प्रमाणात अल्कोहोल आता आहे, ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशनमध्ये ब्लड अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशनची लेवल वाढली, तर त्याला काय म्हणू, अल्कोहोल इंटॉक्सिकेशन. म्हणजे तो अल्कोहोल इंटॉक्सिकेटेड आहे, म्हणजे पेली किंवा कुठला सबस्टन्स खाल्ला तर तात्पुरत्या बेसवर. आज जर पहिल्यांदा पेली तर त्याला सबस्टन्स अब्युजर तर म्हणू, पण सोबत खूप जास्त पेली, ह्यूज क्वांटिटीमध्ये घेतली तर त्याला अल्कोहोल इंटॉक्सिकंट म्हणू, अल्कोहोल इंटॉक्सिकेशन. क्लिअर आहे? ठीक आहे. तर या सगळ्या टर्मिनॉलॉजी झाल्या. तर नंतर जे आहे सबस्टन्स झाला, ठीक आहे, हे पीपीटी देतो. सबस्टन्स, ड्रग, अल्कोहोल, केमिकल अल्टरिंग ब्रेन फंक्शन. त्याच्यानंतर त्याचा मिसयूज जर झाला, मिसयूज झाल्यावर हार्म, डिपेंडन्स, मिसयूज केल्यावर डिपेंडंट होईल आणि लीड्स टू ॲडिक्शन पुढे चालून. सबस्टन्स अब्यूज, हार्मफुल यूज, नॉट डिपेंडन्स. तो डिपेंडंट आहे का? तो डिपेंडन्स नाही, फक्त मिसयूज केला त्या गोष्टीचा. हार्मफुल इफेक्ट तर शो करेल पण त्यांनी तो मिसयूज केला. ॲडिक्शनमध्ये अनकंट्रोलेबल नीड, फिजिकल आणि सायकोलॉजिकल डिपेंडंट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर टॉलरन्स, नीड मोर ड्रग टू अचीव सेम इफेक्ट. म्हणजे त्याची क्वांटिटी जी आहे, पहिले जे क्वांटिटी लागत होती आता तेवढी सॅटिस्फाईड नाही होत आहे, तेवढं इनफ नाही आहे, तर अमाऊंट वाढवत आहे, दॅट इज टॉलरन्स. त्याच्यानंतर विड्रॉल, दिस आर द ग्रुप ऑफ साइन अँड सिम्पटम्स. वेन स्टॉप और रिड्यूस, जर कमी केलं किंवा थांबवलं तर तिथे सिम्पटम्स शो करतात, ठीक आहे. त्याच्यानंतर अल्कोहोल डिपेंडन्स झालाय. तर डिपेंडन्स म्हणजे का, एखाद्या व्यक्तीमध्ये जर विड्रॉल सिम्पटम्स शो करत आहे आफ्टर स्टॉपिंग प्रोलॉंग यूज, खूप वर्षापासून घेत आहे आणि सडनली त्याला थांबवलं, त्याच्यामध्ये जर विड्रॉल सिम्पटम्स शो होत आहे तर त्याला म्हणू अल्कोहोल डिपेंडन्स. त्याच्यानंतर अक्यूट अल्कोहोल इंटॉक्सिकेशन. हाय ब्लड अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशन इन द ब्लड, म्हणजे खूप जास्त प्रमाणात. मी जेव्हा अक्यूट इंटॉक्सिकेशन म्हणेन, डिपेंडंट म्हणेन, ठीक आहे, विड्रॉल स्टेट तर समजूनच जाईल, तर ॲडिक्शन म्हणेन, तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ॲडिक्शन म्हटलं तर काय, फिजिकल आणि सायकोलॉजिकल डिपेंडंट आहे. त्याच्यानंतर सबस्टन्स अब्यूज केला बा म्हणजे मिसयूज केला. त्याच्यानंतर अल्कोहोल डिपेंडन्स म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये ट्रायल घेत आहे की त्याच्यामध्ये ते विड्रॉल सिम्पटम्स थांबवल्यावर दिसत आहे का बा म्हणून. तसे फिजिकल सिम्पटम्स किंवा मेंटल सिम्पटम्स जे आहेत सायकोलॉजिकल, ते सिम्पटम्स त्या पर्सनमध्ये शो होत आहे का, तर म्हणू त्याला अल्कोहोल डिपेंडन्स हा शब्द काढला होता, बरोबर. अल्कोहोल इंटॉक्सिकेशन म्हणलं म्हणजे का, की सध्यासाठी त्याच्या बॉडीमध्ये त्यांनी भरपूर जास्त प्रमाणात अल्कोहोल कंझ्युम केली, त्याच्यानंतर कंझ्युम केल्यावर ते जे रिॲक्ट करेल बॉडी, वेगळे सिम्पटम्स शो करेल अल्कोहोलिझमचे, ते तर करणारच आहे. पण सिम्पली अल्कोहोल इंटॉक्सिकेशन म्हणजे बॉडीमध्ये म्हणण्यापेक्षा त्या पर्सननी जास्त प्रमाणात अल्कोहोल पिली, ठीक आहे, तर त्याला म्हणू आपण अल्कोहोल इंटॉक्सिकेशन. तर कॉमन सबस्टन्सेस काय, अल्कोहोल आहे, जे सबस्टन्सचा अब्यूज करतो ते कुठलं आहे,
अल्कोहोल आहे, टोबॅको मध्ये निकोटीन आहे, त्याच्यानंतर ओपिओइड्स आहे, त्याच्यानंतर कॅनॅबिस आहे, कोकेन, सेडेटिव्ह आणि हिप्नोटिक स्टिम्युलंट सुद्धा आहे, कॅफेन कॉफीमध्ये राहते. ठीक आहे, तर हे सगळे काय सबस्टन्सेस आहे. या सबस्टन्सेसचा मिसयूज करणे, रॉंग इंटेन्शन असलं किंवा हार्मफुल वे मध्ये कंझ्युम करणे किंवा लार्ज क्वांटिटीमध्ये जर कंझ्युम करत असेल तर त्याला काय म्हणू आपण, सबस्टन्स यूज डिसऑर्डर किंवा सबस्टन्स अब्यूज. ठीक आहे. नेक्स्ट जे आहे काही कॉमन पॉइंट्स पाहू. अल्कोहोल मध्ये जो मेन इन्ग्रेडियंट आहे त्याला म्हणतो आपण इथाइल अल्कोहोल किंवा इथेनॉल. त्याच्यानंतर अल्कोहोल जे आहे ॲज अ सीएनएस स्टिम्युलंट आणि सीएनएस डिप्रेशनचं काम करते. म्हणजे जेव्हा ही सबस्टन्स म्हणा किंवा इथे स्पेसिफिकली जेव्हा अल्कोहोल बद्दल पाहू आपण, तर अल्कोहोल जे आहे ते स्टिम्युलंट सुद्धा आहे, की कंझ्युम केल्यावर त्या पर्सनमध्ये सीएनएस स्टिम्युलंट करते. ठीक आहे, सीएनएस जे आहे ते स्टिम्युलेट करते त्या पर्सनचं. स्टिम्युलेट कशा रीतीने करते, त्यामध्ये युफोरिया लाईक सिम्पटम्स येईल, हॅपी फील होते. ठीक आहे, म्हणजे अल्कोहोलचं कन्झम्पशन केल्यानंतर युफोरियाचे सिम्पटम्स शो करते, हॅपीनेस वाले सिम्पटम, म्हणून त्याला काय म्हणू आपण, सीएनएस स्टिम्युलंट आहे. पण लेटर ऑन फेजमध्ये तोच व्यक्ती चालू केली आणि आता 2 ते 3 तास झाले चालूच आहे, तर मग नंतर युफोरिया राहणार आहे का, नाही, थंड होऊन जाईल. ठीक आहे, तर पूर्ण जे सिम्पटम्स आहे ते अपोजिट शो करेल. म्हणजे डिप्रेशनचे स्लर्ड स्पीच, अल्टर्ड थॉट, ठीक आहे, इन्सोमनिया म्हणण्यापेक्षा स्लीपीनेस, ठीक आहे, झोपल्यासारखं. तर हे स्टिम्युलंट फंक्शन झाले का, नाही, हे कसे आहे, हे डिप्रेशनचे. तर महत्वाचं जे आहे प्रायमरीली जे अल्कोहोल आहे ते सीएनएस डिप्रेशनचं काम करते. सुरुवातीला स्टिम्युलेट करत आहे सेंट्रल नर्वस सिस्टम त्या पर्सनचं, पण जसा जसा कालावधी गेला तर त्याच्यानंतर ते सीएनएस डिप्रेशनचं काम करते. ठीक आहे, आणि महत्वाचं विचारलं दोघांमधून पण तर काय सांगाल, ते सीएनएस डिप्रेशंट आहे. अल्कोहोल काय, सीएनएस डिप्रेशंट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे 1 युनिट ऑफ अल्कोहोल, 1 युनिट जे अल्कोहोल आहे ते 10 ml ची बरोबरी करते. 1 युनिट इज इक्वल टू 10 ml ऑफ अल्कोहोल. त्याच्यानंतर जे लिगल लिमिट आहे ड्रायव्हिंगसाठी विचारलं तर, ठीक आहे, मध्ये जे लिगल लिमिट आहे ते आहे 30 mg पर DL अल्कोहोलची, जे लिगल ड्रायव्हिंगसाठी विचारलं तर. ठीक आहे, म्हणजे तेवढा अमाऊंट जर त्या पर्सनच्या बॉडीमध्ये सापडलं, किती, 30 mg पर DL. आणि DL म्हणजे का, पर 100 ml ऑफ ब्लड मध्ये जर 30 mg अल्कोहोलचं कंटेंट असेल तर त्याला काय म्हणू आपण, ते लिगल आहे. त्याच्या बॉडीमध्ये ड्रायव्हिंग करताना सापडला. हा क्वेश्चन आहे तुमचा की ड्रायव्हिंग साठी लिगल इलिसिट म्हणतो आपण किंवा लिगल लिमिट जे आहे सेट केली आहे गव्हर्नमेंटनी, ती किती आहे, तर ते असते 30 mg पर DL. 30 mg म्हणजे किती, 0.3%. 30 mg पर 100 ml ऑफ ब्लड एवढं असेल तर त्याला कुठल्या प्रकारची चालान नाही बसणार. ठीक आहे, त्याच्यापेक्षा असली तर चालान बसेल आणि ते इलिगल कन्सिडर करण्यात येईल. आणि 30 mg म्हणजे किती, 0.3%. 30 mg म्हणजे किती, 0.3% आहे. क्लिअर आहे. त्याच्यानंतर एक WHO सर्वे केला होता इंडियामध्ये. अकॉर्डिंग टू इट जवळपास 2014 मध्ये तो सर्वे केला होता आणि 2010चा डाटा आहे. त्यांचं म्हणणं आहे की इंडियामध्ये जवळपास 30% त्या स्पेसिफिक इयरमध्ये, त्या 2010च्या स्पेसिफिक इयरमध्ये जवळपास 30% जे लोक आहे ते अल्कोहोल कन्झम्पशन करतात इंडियामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर एक गोष्ट विचारली जर समजा की मोस्ट कॉमन सबस्टन्स जो आहे तो कुठला वापरला जातो इंडियामध्ये, तर तो आहे टोबॅको. क्वेश्चन आहे तसा, मोस्ट कॉमन यूज सबस्टन्स इन इंडिया तो आहे. आणि ते वरतून अल्कोहोल आणि टोबॅको जे आहे हे जे सबस्टन्सेस आहे हे कसे लिगल आहे, हे शॉपमध्ये मिळून जातात, हे लिगल आहे. ठीक आहे, पण त्याचं जे आहे अल्कोहोल मोस्ट कॉमन जर विचारलं की मोस्ट कॉमन कुठला आहे, सगळ्या सबस्टन्सेस मधून कुठला सगळ्यात जास्त प्रमाणात वापरला जातो, तो आहे टोबॅको. आणि जवळपास 55% ऑफ पीपल कन्झ्युम्स टोबॅको इन इंडिया. आणि वेरच अल्कोहोलमध्ये 30%. जेव्हा आपण कॅनॅबिस मध्ये पाहू तर ते ओनली 3%. कॅनॅबिस काय आहे ते पुढे पाहूच आपण. ठीक आहे, ते हे झालं ड्रग अल्कोहोल बद्दल. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे, जर अल्कोहोल 1 ounce म्हटलं म्हणजे किती, 1 ounce म्हणजे 1 ounce 1 ounce म्हणजे 30 ml. 2 ounce म्हटलं म्हणजे 60 ml. 2 ounce विचारलं तर 60 ml. MCQ आहे तुमचा, 2 ounce म्हणजे किती ml, 2 ounce म्हणजे किती ml, तर ते किती होते, 60 ml ऑफ अल्कोहोल. 1 ounce is equal to 30 ml and 2 ounce is equal to 60 ml. क्लिअर आहे. नेक्स्ट जे आहे कॉजेस जे आहे, कॉजेस मध्ये
जेनेटिक फॅक्टर्स आहे, सांगतात तसे. त्याच्यानंतर फॅमिली हिस्ट्री जर असेल तर फॅमिली हिस्ट्री आहे तर तिथेही अल्कोहोलवर कॉज आहे, अल्कोहोलिझमचा कॉज आहे. त्याच्यानंतर सोशल फॅक्टर जो आहे, सोशल फॅक्टर म्हणजे कसं की सोशल ऍक्सेप्टेबिलिटी, ठीक आहे, म्हणजे ऍक्सेप्टन्स आहे, घरात पितात, ठीक आहे, सोबत भाऊ भाऊ पिऊन घेतात, तर सोशली ऍक्सेप्टेबल आहे काही काही घरात, तर ते एक फॅक्टर झाला. पियर प्रेशर एमसीक्यू मध्ये येऊ शकते. पियर प्रेशर हा एक फॅक्टर झाला का अल्कोहोलिझमचा? हो, पियर प्रेशर म्हणजे का, सोबत सोबतचे वयोगटातले लोक, कलिग्स जे आहे ते एकमेकांना फोर्स करतात, तर तो सुद्धा एक कॉज झाला. जर फॅमिली कॉन्फ्लिक्ट असेल तर, ठीक आहे, व्हायलन्स असेल तर त्या घरात, ठीक आहे, तर या सगळ्या सोशल जे फॅक्टर्स आहे याच्यामुळं पण एक प्रकारचा हा अल्कोहोलिझमचा कॉज आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे सायकोलॉजिकल. का बरं घेत आहे? कारण आता ठीक आहे, हे कॉज सापडला की सोशल फॅक्टर्समुळं काही घरात त्रास आहे, व्हायलन्स आहे, हा, दुसरे काही फॅक्टर्स आहे, पियर प्रेशर आहे, ऍक्सेप्टेबिलिटी आहे, इझी अवेलेबिलिटी आहे, ड्रग्सची इझिली अवेलेबिलिटी आहे, हे तर लिगलच आहे, अल्कोहोल तर लिगलच आहे. आणि त्याच्यानंतर काही जे मेडिसिन्स आहे ते इझिली फार्मसीज देऊन देते, तर त्याच्यामुळे हे कॉज झाला. पण त्याच्यानंतर घेतल्यानंतर तो रिपीटेडली का बरं घेत आहे? कारण त्यामध्ये युफोरिक सिम्पटम्स जे आहे तो फील करू शकते, हॅपीनेस जे आहे ते स्वतः फील करू शकतो तो पर्सन, तर त्याच्यामुळे तो रिपीटेडली घ्यायसाठी प्रमोट होते किंवा रिइन्फोर्समेंट होते त्या व्यक्तीला. एकदा जे मी फील केलं, त्याचे इमोशन फील केले, त्याची फिलिंग्स होती घेतल्यानंतर अल्कोहोल कन्झम्पशनच्या नंतरची, तर ते पुन्हा पुन्हा रिपीट व्हायला पाहिजे, तो अनुभव पुन्हा यायला पाहिजे, त्याच्यासाठी पुन्हा रिपीटेडली घेत राहतो, तर तो सुद्धा एक सायकोलॉजिकल फॅक्टर झाला. त्याच्यानंतर रिस्क फॅक्टर्स आहे. जर अर्ली ड्रिंकिंग जर चालू केली तर मेजॉरिटी म्हणजे अर्ली वयामध्ये, अर्ली एज मध्ये जर अल्कोहोलिझम चालू केलं तर चान्सेस आहे की तो हेवी ड्रिंकर बनेल पुढे चालून, बरोबर ना? अर्ली ड्रिंकर असेल तर अर्ली एज मध्ये जर चालू केलं तर. त्याच्यानंतर अँटी सोशल बिहेवियरचे जे पर्सनॅलिटी डिसऑर्डर मध्ये पाहिलं आपण की ज्या व्यक्तींचं अँटी सोशल पर्सनॅलिटी असते तर ते अल्कोहोलिक सुद्धा असतात, ठीक आहे. अल्कोहोल, हेवी अल्कोहोल कन्झम्पशनचं त्यांच्यामध्ये रेट सुद्धा जास्त असतो, बरोबर. ते हे झाले सगळे काय झाले, कॉजेस झाले. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे, जेलेनिक्सनी 4 फेजेस दिले अल्कोहोलिझमसाठी. जेलेनिक्सनी अल्कोहोलिझमच्या स्टेजेसनुसार, त्याच्या अमाऊंटच्या कन्झम्पशननुसार, त्याच्या बॉडी डिपेंडन्सीनुसार 4 फेजेस दिले अल्कोहोलिझमचे. तर तो जो पहिला फेज आहे त्याला म्हणतो आपण प्री अल्कोहोलिक फेज. यामध्ये समज आला, क्वेश्चन येतात त्याच्यावरून. प्री अल्कोहोलिक फेज म्हणजे काय की यामध्ये सिम्पली तो व्यक्ती चालू करत आहे, आणि कशासाठी चालू करत आहे, ते फनसाठी, ठीक आहे. फन म्हणजे का, मजा घेण्यासाठी, किंवा जे डेली स्ट्रेस आहे ते दूर करण्यासाठी, ठीक आहे. म्हणजे काही त्रास आहे जीवनात तर चला पिऊन पाहू, तर ते का झाली प्री अल्कोहोलिक फेज. त्याच्यानंतर नेक्स्ट जे येते, प्रीच्या नंतरची जे येते ते येते अर्ली अल्कोहोलिक फेज. अर्ली अल्कोहोलिक फेज मध्ये त्याच्यामध्ये फक्त ट्राय केलं, आणि आता अर्ली अल्कोहोलिक फेज मध्ये काय करेल, आता तो ब्लॅकआउट होत आहे, अल्कोहोलिक ब्लॅकआउट निर्माण होत आहे, म्हणजे त्याला सतत ते विचार येत आहे अल्कोहोलचे, आणि ऑब्सेशन सुद्धा आहे. ऑब्सेशन म्हणजे सतत तेच विचार. आता तो डिपेंडंट होत चाललाय, ठीक आहे, ऍडिक्टेड होत चाललाय. अर्ली अल्कोहोलिक, प्री अल्कोहोलिक मध्ये त्यांनी जस्ट ट्राय केलं, कशासाठी, स्ट्रेस रिलीव्ह करायसाठी, कसं वाटते फन पाहण्यासाठी, ठीक आहे, ते युफोरिक सिम्पटम्स भेटण्यासाठी, बघण्यासाठी, फील करण्यासाठी. आणि नंतर जे आहे ते आहे अर्ली अल्कोहोलिक फेज, प्री नंतर. आणि अर्ली अल्कोहोलिक फेज मध्ये आता तो डिपेंडंट होत चाललाय, तर त्यामध्ये ते ब्लॅकआउट्स होत आहे. ब्लॅकआउट्स म्हणजे त्याच्या मनात सतत ते विचार, ऑब्सेशन म्हणजे सुद्धा त्याच्या मनात सतत विचार. नेक्स्ट जे येते त्याच्यानंतरची, ते आता तो डिपेंडंट होत चालला. आता नेक्स्ट जे स्टेप आहे ती आहे क्रुशियल अल्कोहोलिक फेज. यामध्ये आता तो कंट्रोल नाही करू शकत आहे, त्यामध्ये ऑब्सेशन होते याच्या पहिले, आता तो ऑब्सेशन तो आहेच आहे, पण सोबत आता तो कंट्रोल सुद्धा नाही करत आहे, लॉस कंट्रोल ओव्हर सेल्फ, ठीक आहे. तर कंट्रोल नाही करत आहे, लॉस ऑफ कंट्रोल, आणि टोटली डिपेंडन्स झालाय. आणि अल्कोहोलिक डिपेंडन्स म्हणजे का की त्यामध्ये आता जर थांबवली तर त्या पर्सन मध्ये विड्रॉल सिम्पटम शो करेल. आणि विड्रॉल सिम्पटम्स केव्हा शो करतात, कारण प्रोलॉंग यूज करत असेल. असं नाहीये ना की 10 दिवस कंटिन्यू, म्हणजे तो अल्कोहोलिक आहे, फक्त चालू केलं आणि 5 दिवस कंटिन्यू घेतलं आणि त्याला 6व्या दिवशी थांबवलं, तर गरजेचं आहे का त्याच्यामध्ये डिपेंडन्स राहील किंवा ऍडिक्शन राहील? ऍडिक्शन म्हणजे फिजिकल आणि सायकोलॉजिकल सिम्पटम्स एवढ्या लवकर येणार आहे का? नाही. तर डिपेंडन्स केव्हा होईल, प्रोलॉंग यूज मध्ये असेल तर याचा अर्थ का क्रुशियल फेज म्हणजे तो प्रोलॉंग यूज तो करत होता, म्हणून आता त्याचा कंट्रोल स्वतःवर नाही राहिला रिगार्डिंग टू दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स,
आणि तो डिपेंडन्स पण झाला, अल्कोहोलिक डिपेंडन्स सुद्धा झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते आहे क्रोनिक फेज. हे सिव्हिअर, त्याच्यामध्ये लाईफ थ्रेटनिंग कॉम्प्लिकेशन्स राहील, म्हणजे टोटली डिपेंडन्सच्या पुढे, म्हणजे आय ओपनर म्हणून, म्हणजे सकाळी उठल्यावर सुद्धा ते पाहिजे. ठीक आहे, तर ते काय झालं तुमचा क्रोनिक फेज. तर 4 प्रकारचे जेलिनिक्सनी फेजेस दिले. एक होता प्री अल्कोहोलिक. प्री अल्कोहोलिक मध्ये ट्राय केलं, मग नंतर ट्राय केलं स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी, मग नंतर आला अर्ली अल्कोहोलिक फेज. त्यामध्ये काय केलं त्यांनी, ऑब्सेशन आहे, सतत विचार आहे, ठीक आहे, विचार आहे, त्या स्टेजमध्ये सुद्धा तो कंट्रोल करू शकत होता, सतत विचार तर येत आहे, ठीक आहे. नंतर जे आहे थर्ड फेज, दॅट इज क्रुशियल फेज. आणि क्रुशियल फेज मध्ये काय होत होतं, कंट्रोल लॉस झाला आणि तो डिपेंडंट होऊन गेला. आणि नेक्स्ट जे आहे फोर्थ फेज, दॅट इज क्रोनिक फेज. तर लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशन आहे, ठीक आहे. यामध्ये अल्कोहोलमध्ये नॉर्मली एन्झायटी आणि नंतरच्या फेजेसमध्ये जर सिव्हिअर जर हार्मफुल इफेक्ट्स पाहिले तर सुसायडल टेंडेन्सी वगैरे लास्टमध्ये राहतेच, पण हळूहळू पेशंटमध्ये एन्झायटी आणि डिप्रेशन सुद्धा डेव्हलप होतो, ठीक आहे. कारण तो कंट्रोल सुद्धा नाही करू शकत आहे. त्याची मोटिवेशन तर आहे स्वतःमध्ये की बंद करायला पाहिजे, पण तो कंट्रोल नसल्यामुळं ते विड्रॉ नाही, म्हणजे ते बंद नाही करू शकत. तर स्वतःबद्दल स्वतःचा गिल्ट फील होते, कारण सगळे म्हणतात बंद करा, माझी इच्छा आहे बंद करायची, पण बॉडी फिजिकली साथ नाही देत आहे, कारण फिजिकल डिपेंडन्स झालो. बॉडी मेंटली सुद्धा साथ नाही देत आहे, कारण सायकॅट्रिक म्हणजे फिजिओलॉजिकली सुद्धा मी, फिजिकली आणि फिजिओलॉजिकली दोन्हीकडून मी डिपेंडन्ट झालो. तर त्याच्यामुळे एन्झायटी आणि डिप्रेशन क्रिएट होते आणि नंतर मग सुसायडल टेंडन्सीज येतात. हे गोष्ट क्लिअर आहे. नेक्स्ट जे आहे ऍब्झॉर्प्शन आणि मेटाबॉलिझम. तर नॉर्मली ऍब्झॉर्प्शन कसं होते बॉडीमध्ये त्या अल्कोहोलचं, अल्कोहोलमध्ये स्पेसिफिक इन्ग्रेडियंट जो होता, मेन जो कंपोनंट होता, इन्ग्रेडियंट होता, तो कुठला होता, इथाइल अल्कोहोल किंवा इथेनॉल, ठीक आहे. तर त्या इथेनॉलचं किंवा अल्कोहोलचं बॉडीमध्ये गेल्यानंतर त्याचं कशा रीतीने ऍब्झॉर्प्शन होते आणि अल्कोहोलचं मेटाबॉलिझम कशा रीतीने होते ते पाहू, ठीक आहे. तर ऍब्झॉर्प्शन कशा रीतीने होत आहे की अमाऊंट जर एक स्पेसिफिक अमाऊंट जर कंझ्युम केली, कंझ्युम काय केलं, अल्कोहोल कंझ्युम केली, ठीक आहे. तर अल्कोहोल कंझ्युम केल्यानंतर 100% किंवा 100 ml पकडा, 100 ml ऑफ अल्कोहोल कंझ्युम केली एका व्यक्तीने, ते अल्कोहोल कंझ्युम केल्यानंतर जाणार कुठे आहे, स्टमक मध्ये, ठीक आहे. तर त्या 100 ml मधून किंवा 100% मधून 20% जी अल्कोहोल आहे ती स्टमक मध्ये कंझ्युम होऊन जाते किंवा ऍब्झॉर्ब होऊन जाते. 20% जी अल्कोहोल आहे त्या 100 ml मधून, ठीक आहे, 100% मधून ती स्टमक ऍब्झॉर्ब करून घेते. आणि रिमेनिंग जे 80% आहे अल्कोहोल, ठीक आहे, तर 80% किंवा त्या 100 ml मधून 80 ml जे आहे ते स्मॉल इंटेस्टाईन ऍब्झॉर्ब करतात. आणि स्मॉल इंटेस्टाईन मध्ये कुठला पार्ट, डिओडिनम आणि मेजरली जेजुनम, ठीक आहे, डिओडिनम आणि जेजुनम. तर 100 ऍब्झॉर्प्शन पाहतो आपण, तर मोस्टली जे आहे, मोस्टली कुठे ऍब्झॉर्ब होत आहे, स्मॉल इंटेस्टाईन, त्यामध्ये कुठले पार्ट, डिओडिनम आणि जेजुनम. आणि रिमेनिंग 20% जे आहे ते कुठे होत आहे, स्टमक मध्ये. तर अल्कोहोल जे आहे ऍब्झॉर्प्शन जे आहे ते फास्टर होते दॅन एलिमिनेशन, म्हणजे बाहेर निघायला खूप वेळ लागते, पण जस्ट ड्रिंक केल्यानंतर त्याचा रेट ऑफ ऍब्झॉर्प्शन आहे किंवा युफोरिक सिम्पटम्स निर्माण व्हायला जास्त वेळ नाही लागत. वेअर एज अपोजिट टू इट, अल्कोहोलचं जर कन्झम्पशन आहे तेवढं 100 ml, ते लवकरच 30 ते 90 मिनिटांमध्ये त्याचे इफेक्ट शो करून देईल. हा एक क्वेश्चन आहे तुमचा, की किती वेळात अल्कोहोल जे आहे कंझ्युम केल्यानंतर त्याचे सिम्पटम्स शो करते किंवा पीक लेवलवर राहते. ब्लड अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशन, ब्लड अल्कोहोल जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये पीक लेवलवर सगळ्यात जास्त ते लेवल केव्हा दिसणार आहे, ते किती वेळात दिसेल, ते दिसेल 30 ते मिनिमम 30 ते 90 मिनिटं, अर्धा तास ते 1.5 तासातच ते पीक लेवलवर राहते. त्याच्यानंतर मी काय म्हटलं, इट इज ऍब्झॉर्ब फास्टर दॅन एलिमिनेशन. जे ऍब्झॉर्प्शन, रेट ऑफ ऍब्झॉर्प्शन जो आहे तो खूप फास्ट आहे बॉडीमध्ये, बॉडीमधून किंवा स्टमक मधून किंवा नंतर स्मॉल इंटेस्टाईन मधून ब्लडमध्ये खूप लवकर ऍब्झॉर्ब होऊन जाते, ठीक आहे, ब्लडमध्ये, ब्लड स्ट्रीम मध्ये खूप लवकर येते. वेअरएज तेच जर एलिमिनेट करायची आहे ते बॉडीमधून तर ते भरपूर वेळ लागत आहे, ठीक आहे. तर हा कन्सेप्ट समजला की ऍब्झॉर्प्शन कसं होत आहे, 20% स्टमक, 80% स्मॉल इंटेस्टाईन, मेनली डिओडिनम आणि जेजुनम. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे की मेटाबोलाइज कसं होते, तेच अल्कोहोल आता मेटाबोलाइज सुद्धा करावं लागेल. ते ब्लड मध्ये आलं ना, ऍब्झॉर्प्शन म्हणजे का, की स्मॉल इंटेस्टाईननी ब्लड स्ट्रीम मध्ये दिलं, ऍब्झॉर्ब केलं. आता ते अल्कोहोलचं मेटाबॉलिझम सुद्धा करावं लागेल. करते कोण, लिव्हर, लिव्हर करते. आणि त्याच्यानंतर काही प्रमाणात लंग्स आणि तुमची किडनी सुद्धा इन्व्हॉल्व आहे. तर जेवढं 80% ऑफ स्मॉल इंटेस्टाईन अल्कोहोल ऍब्झॉर्ब करत आहे,
अल्कोहोल ऍब्झॉर्ब करत आहे तेवढंच 80% लिव्हर त्या अमाऊंटला मेटाबोलाइज करते ऑक्सिडेशन प्रोसेस थ्रू. ऑक्सिडेशन प्रोसेस थ्रू लिव्हर जे आहे म्हणजे 80% कोणी केलं ऍब्झॉर्ब स्मॉल इंटेस्टाईननी, तर तेवढंच 80%चं अमाऊंटचं जे अल्कोहोल आहे ते लिव्हरकडे गेल्यावर लिव्हर तो 80% त्याला मेटाबोलाइज करून टाकते. उरलं जे 20 आहे त्या टोटलमधून उरलं जे 20 ml आहे ते लंग्स आणि किडनीज जे आहे ते एक्सक्रीट आउट करतात. ठीक आहे, पण मेन जो कंपोनंट आहे मेटाबॉलिझम करण्यासाठी तो कोण आहे रिस्पॉन्सिबल? लिव्हर आहे ऑक्सिडेशन प्रोसेस थ्रू. आणि 20% जे आहे हे जे 20% आहे ते दोन जे बॉडीचे ऑर्गन्स आहे, एक आहे झालं लंग्स आणि दुसरा आहे किडनी. तर लंग्स मध्ये जे अल्व्ह्युलर सेल्स आहे, अल्व्ह्युलर स्पेसेस आहे अल्व्ह्युलाई मध्ये, त्याच्यामध्ये राहील अल्कोहोल. ठीक आहे, म्हणून स्मेल मध्ये अल्कोहोल समजते. ठीक आहे, लंग्स मध्ये, कारण ड्यू टू प्रेझेन्स ऑफ पाहू आपण पुढे CO2 आणि इव्हॅपोरेट जे होते किंवा एक्सक्रीट कोणत्या फॉर्म मध्ये होत आहे, एक ते युरिन मधून, ठीक आहे, थ्रू किडनीज आणि लंग्स मधून स्मेल जेव्हा येते तर ते CO2 आणि H2O जेव्हा पाहू आपण केमिकली तर CO2 आणि H2O एक्सक्रीट आउट होतो. तर महत्वाचं काय की 80% जे आहे ते लिव्हर मेटाबोलाइज करत आहे, उरलेले 20% किडनी आणि लंग्स. त्या किडनीमध्ये मेटाबॉलिझम जे आहे इकडे प्रोसेस होऊन राहिलं लिव्हरमध्ये, आणि जे 20% आहे ते ॲज इट इज अल्कोहोलच्या फॉर्ममध्ये किडनी बाहेर काढते. ॲज इट इज जशाच्या तशा फॉर्ममध्ये ते मेटाबॉलाइज नाही होत आहे, ते लिव्हरकडे नाही चाललं. लिव्हरकडे जाईल तर त्याची प्रोसेसिंग होईल, आणि प्रोसेसिंग झाल्यावर मग हार्मफुल नाही राहील तेवढं, किंवा जो फॉर्म आहे अल्कोहोलचा तो बदलतो कुठे? लिव्हर थ्रू. आणि इकडे जो फॉर्म आहे किडनीचा अनचेंज फॉर्म मध्ये ते एक्सक्रीट आउट होतो. सांगतो, अल्कोहोल आहे, अल्कोहोल आहे, ठीक आहे, अल्कोहोल कंझ्युम केली. अल्कोहोल कंझ्युम केल्यानंतर स्टमक मध्ये जात आहे. स्टमक मध्ये 20% होत आहे ऍब्झॉर्प्शन. स्टमक मध्ये किती होत आहे? 20%. रिमेनिंग जे आहे स्मॉल इंटेस्टाईन किती प्रमाण आहे? 80% ऍब्झॉर्ब करत आहे. आता हे जे टोटल 100% अमाऊंट आहे, टोटल 100%, याच्यातून 80% जे अमाऊंट आहे कुठे चाललं? लिव्हरकडे. आणि उरलेलं 20% कुठे चाललं? लंग्स आणि किडनीजकडे. तर लिव्हरकडे गेल्यानंतर आता इथे काय म्हटलं, ऑक्सिडेशन प्रोसेस थ्रू तिथे मेटाबॉलिझम होत आहे. तर मेटाबॉलिझम कसं होत आहे? लिव्हरकडे काय गेलं? अल्कोहोलच ऍब्झॉर्ब झालेलं. तर लिव्हरकडे जेव्हा अल्कोहोल गेलं ना, तर अल्कोहोलची प्रोसेसिंग कशी होते? अल्कोहोल डिहायड्रोजिनेस एन्झाईम जो असतो इथे वर्क करतो या अल्कोहोलवर. कुठला? अल्कोहोल डिहायड्रोजिनेस एन्झाईम जो आहे तो वर्क करतो कशावर? त्या अल्कोहोलवर. आणि जेव्हा अल्कोहोल डिहायड्रोजिनेस एन्झाईम वर्क करेल तर त्याचं जे नेक्स्ट फॉर्मेशन होईल त्या फॉर्मेशनला म्हणतो आपण ऍसिटल अल्डिहाइड. क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे की आलं काय? अल्कोहोल भेटल्याबरोबर बॉडीमध्ये जो एन्झाईम आहे तो कुठला आहे? अल्कोहोल डिहायड्रोजिनेस एन्झाईम. तो काय करत आहे? त्या अल्कोहोलला कन्वर्ट करत आहे कशात? ऍसिटल डिहाइड मध्ये. आणि ऍसिटल डिहाइड जो आहे हा हायली टॉक्सिक आहे बॉडीसाठी. ठीक आहे, हा फ्रीली मूव्ह नाही झाला पाहिजे. तर याला कुठल्या म्हणजे जो टॉक्सिक फॉर्म आहे तर लेस टॉक्सिक करावं लागेल. तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो एन्झाईम आहे या ऍसिटाल्डिहाइड जे म्हटलं मी, हा हायली टॉक्सिक आहे. याची जर लेवल खूप जास्त राहिली तर ते डायसल्फिराम वगैरे पाहू आपण. ठीक आहे, तर हा कन्सेप्ट समजून घ्या की ऍसिटाल्डिहाइड जो आहे याचं प्रमाण हा फ्रीली जर हा टॉक्सिक आहे, टॉक्झिन आहे बॉडीसाठी, जो बॉडीज क्रिएट करत आहे अल्कोहोल पासून, मेटाबॉलिझम पासून, काय? ऍसिटाल्डिहाइड. आणि मी काय म्हणत आहोत, हा हायली टॉक्सिक आहे. हा जर याचं प्रमाण जास्त राहिलं तर नॉझिया, वोमिटिंग, जर खूप जास्त प्रमाणात वाढलं तर रेस्पिरेटरी डिप्रेशन सुद्धा होते आणि डेथ सुद्धा क्रिएट होऊ शकते. ठीक आहे, त्या व्यक्तीची डेथ सुद्धा होऊ शकते. म्हणून ऍसिटाल्डिहाइड जे आहे पुन्हा एक एन्झाईम राहतो, तो एन्झाईम कुठला आहे? ऍसिटल डिहायड्रोजिनेज. कुठला एन्झाईम? ऍसिटल अल्डिहाइड डिहायड्रोजिनेस एन्झाईम. हा जो एन्झाईम आहे
हा काय करत आहे, या ॲसिटल्डिहाइडला ॲसिटिक ॲसिड किंवा ॲसिटेट मध्ये कन्वर्ट करत आहे. हा काय करत आहे, ॲसिटल्डिहाइड डिहायड्रोजिनेज एन्झाइम जो आहे तो टॉक्सिक आहे, तो भाग तो आता लेक्स टॉक्सिक करायचा आहे किंवा बॉडी एक्सक्रीट करायचा आहे कम्प्लिटली त्या अल्कोहोलच्या, इथाइल अल्कोहोलला किंवा इथेनॉलला त्याला काय करायचं आहे, बाहेर काढायचा आहे. तर हा ॲसिटल्डिहाइड डायरेक्टली बाहेर नाही काढू शकत, तर त्याला कशात कन्वर्ट करायला लागेल, ॲसिटेटमध्ये किंवा ॲसिटिक ॲसिडमध्ये. आणि ते कन्वर्ट करायचं काम कोणाचं आहे, ॲसिटल्डिहाइड डिहायड्रोजिनेज एन्झाइमचं. कळालं. आणि मग ॲसिटेट जेव्हा बनतं, बाय प्रोडक्ट आहे शेवटचा, ॲसिटेट जो आहे हा इव्हॅपोरेट होतो. ॲसिटल्डिहाइड जे आहे, ॲसिटेट जो आहे हा इव्हॅपोरेट होतो इन द फॉर्म ऑफ CO2 आणि H2O. इव्हॅपोरेट म्हणण्यापेक्षा एक्सक्रीट होत आहे, ठीक आहे, एक वॉटर थ्रू H2O. कोण काढणार आहे तिकडून, किडनी. CO2 कोण काढणार आहे, लंग्स. बरोबर समजलं आता. तर सिम्पली काय सांगितलं, मेटाबॉलिझम सांगितलं, आपलं ॲब्झॉर्प्शन तर समजलं. तर मेटाबॉलिझम मध्ये काय म्हटलं, अल्कोहोल येईल, अल्कोहोलवर अल्कोहोल डिहायड्रोजिनेज एन्झाइम वर्क करेल, त्याचं कन्व्हर्शन होईल ॲसिटल्डिहाइडमध्ये. ॲसिटल्डिहाइड काय म्हटलं, टॉक्सिक आहे, तो तसाच नाही फिरला पाहिजे, त्याला कन्वर्ट कशात करायचं आहे, ॲसिटेटमध्ये. ॲसिटेट पुढे काय करतो, CO2 आणि H2O फॉर्म करतो. पण यांच्या मधातला जो एन्झाइम आहे कशाचा, ॲसिटल्डिहाइड आणि ॲसिटेटमध्ये जो कन्व्हर्शन करत आहे तो कुठला एन्झाइम आहे, तो ॲसिटल्डिहाइड डिहायड्रोजिनेज एन्झाइम आहे, जो की लिव्हरमध्ये ऑलरेडी प्रेझेंट असतो हाय क्वांटिटीमध्ये, ठीक आहे. तर हा जो आहे शेवटचा बाय प्रोडक्ट आहे, दॅट इज CO2 आणि H2O. तर या प्रकारे तिथे आपलं मेटाबॉलिझम होतं. चल समजलं. ॲब्झॉर्प्शन 20% कुठे होत आहे, स्टमकमध्ये, 80% स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, 80% जे मेटाबोलाइज होत आहे लिव्हरमधून, ठीक आहे. तर ते अल्कोहोल डिहायड्रोजिनेज एन्झाइम जो आहे तो ॲसिटल्डिहाइडमध्ये कन्वर्ट करत आहे. आणि ॲसिटल्डिहाइड जो आहे हा टॉक्सिक आहे, तर त्याच्यामुळं ॲसिटल्डिहाइड डिहायड्रोजिनेज एन्झाइम जो आहे तो कन्वर्ट करत आहे ॲसिटिक ॲसिड आणि ॲसिटेटमध्ये. आणि त्याचं मग इव्हॅपोरेशन कशा रीतीने होणार आहे, CO2 आणि H2O. ते H2O त्याच्यानंतर लंग्स आणि किडनीज ते एक्सक्रीट आउट करेल. त्याच्यानंतर पीक ब्लड अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशन किती वेळात ते पीक लेवलवर पोहोचते म्हटलं, ते किती वेळात पोहोचते, 30 to 90 मिनिट्स नंतर. त्याच्यानंतर इफेक्ट जे आहे अल्कोहोलचे काही इफेक्ट्स आहे, तर ते आहे मेलेनबी इफेक्ट आणि रिव्हर्स टॉलरन्स. मेलेनबी इफेक्ट म्हणजे का, मेलेनबी इफेक्ट काय माहिती आहे का, की एक उदाहरण सांगतो. 5 वाजले, एका व्यक्तीने अमाऊंट कंझ्युम केलं 100 ml, ठीक आहे. तर अमाऊंट जेव्हा कंझ्युम केला 100 ml, तर पिल्यानंतर पीक लेवल किती वेळात जाते, मिनिमम 30 मिनिट टू 90 मिनिट, मिनिमम पकडू 30 मिनिट. तर 30 मिनिट नंतर त्याचं सॅम्पल घेतलं, तर ब्लडमध्ये जे आहे, ब्लडमध्ये अमाऊंट जे आहे ते कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते 100 ml 100 जेवढं mg असेल तेवढं भेटलं. 100 mg कन्सिडर करू आपण, राहत नाही पण 100 समजण्यासाठी 100 ml मध्ये आपण 100 ml अल्कोहोल दिली 5 वाजता, 5:30 वाजता सॅम्पल घेतलं, त्याच्यानंतर 5:30 वाजता सॅम्पल घेतल्यावर तेवढंच 100 ml त्याच्या ब्लडमध्ये भेटलं पूर्ण. मग नंतर जेव्हा रात्रीचे 10 वाजता तुम्ही, आणि त्या कंडिशनमध्ये 5:30 वाजता ब्लडमध्ये गेलं तेवढं 100 ml भेटलं ना पूर्ण. तर त्याच्यामध्ये ते जे सिम्पटम्स आहे त्या पर्सनमध्ये, ते पूर्ण युफोरिक सिम्पटम्स जे आहे, म्हणजे पिल्यानंतरचा तो ताल करणार आहे तो अर्धा तासात चालू करून देईल, बरोबर. आणि नंतर जेव्हा 10 वाजता पुन्हा चेक केलं, ब्लड जेव्हा चेक केलं, तर पुन्हा 100 ml सापडलं. मी का म्हटलं होतं, अल्कोहोल इज ॲब्झॉर्ब फास्टर दॅन एलिमिनेशन, जात नाही बॉडीतून. पण सिम्पटम्स जे आहे ते पहिलेसारखे नाही राहिले. 5:30 वाजताचे जे ताल होते ते आता नाही राहिले. 10 वाजता तो झोपून गेला, कारण पहिले स्टिम्युलंटचं काम केलं आणि नंतर डिप्रेसंटचं. पण बॉडीमध्ये पण 100 जेव्हा ml पाहिलं, तर बॉडीमध्ये पण आता कमी व्हायला पाहिजे नव्हतं ना 10 वाजता. पण बॉडीमध्ये 10 वाजता जेव्हा पाहिलं सॅम्पल, तर प्रमाण तेवढंच राहिलं. पण जे सिम्पटम्स आहे ते तसे शो नाही केले, ते उलटे शो केले. समजलं का. तर ते म्हणत आहे, त्याला काय म्हणतो आपण, मेलेनबी इफेक्ट. क्लिअर आहे सबको, प्रत्येकाला, ठीक आहे.
त्याच्यानंतर जे आहे नेक्स्ट आहे रिव्हर्स टॉलरन्स, इंटॉक्सिकेशन विथ स्मॉलर डोसेस ड्यू टू लिव्हर डिस्फंक्शन. ठीक आहे, तर रिव्हर्स टॉलरन्स काय, टॉलरन्स म्हणजे काय सांगितलं होतं की त्याचं जे आहे बॉडी टॉलरेट होऊन गेली. पहिले थोड्या थोड्या प्रमाणात घेत होता आणि नंतर काय झालं, बॉडी टॉलरेट झाल्यामुळं ती सेफ अमाऊंट आता वाढवा लागत आहे. तेवढ्या अमाऊंट त्याला पॉसिबल नाही ते इफेक्ट दाखवायसाठी, तर त्याला काय म्हटलं टॉलरन्स. आता इथे रिव्हर्स टॉलरन्स म्हणजे का, की जेव्हा मेटाबॉलिझम बघितलं आपण, तर मेटाबॉलिझम मध्ये काय होतं, महत्वाचा एन्झाईम जो अल्कोहोलला ऍसिटल्डिहाइडला ऍसिटेट मध्ये कन्वर्ट करत होता, तो एन्झाईम कुठला होता, ऍसिटल्डिहाइड डिहायड्रोजिनेज एन्झाईम, हा एन्झाईम होता. ठीक आहे, तर एक आता लिव्हरच्या डिस्फंक्शनमुळं आपण रिव्हर्स टॉलरन्स बद्दल बोलत आहोत, की लोड कोणावर परत आहे, लिव्हरवर. अमाऊंट जास्त जेवढ्या जास्त घेईल तेवढं 80% अमाऊंट जे आहे ते लिव्हरच मेटाबोलाइज करत आहे. आणि त्यामध्ये एन्झाईम कुठला आहे, ऍसिटल्डिहाइड डिहायड्रोजिनेज एन्झाईम. तर लिव्हरचे डिस्फंक्शन चालू होणार आहे काही वेळ कालावधीनंतर, आणि सोबतच जे प्रमाण आहे कुठल्या एन्झाईमचं ऍसिटल्डिहाइडचं ते सुद्धा आता कमी होऊन जाईल. तर बॉडी तेवढा अमाऊंट आता पोचू शकणार आहे का, नाही. म्हणून रिव्हर्स इंटॉलरन्स मध्ये काय होते, पहिले टॉलरन्स विन बॉडी, म्हणजे पहिले चालू केलं थोड्यानी, मग वाढवलं खूप, आता शेवटी काय होत आहे, की आता तेवढी अमाऊंट नाही लागत, इव्हन थोड्याशा अमाऊंट मध्ये सुद्धा इफेक्ट तेवढे येऊन राहिले. दॅट इज नोन एज रिव्हर्स इंटॉलरन्स. कळालं का, की पहिले खूप जास्त हळूहळू वाढवलं, सुरुवातीला चालू केली, नंतर बॉडी टॉलरेट केली, नंतर जास्त प्रमाणात लागत आहे तेवढे इफेक्ट दाखवासाठी, दॅट इज टॉलरन्स. पण नंतर काय झालं, कंटिन्यू घेताय, लिव्हर काय झाला, डिस्फंक्शन, लिव्हर डॅमेज झाला, एन्झाईम जो आहे तो सुद्धा वर्क करणं कमी करून दिलं. त्याच्यामुळे काय होणार आहे, त्याच्या बॉडीमध्ये ऍसिटल्डिहाइडचं प्रमाण वाढेल, कारण त्याला कन्वर्ट कोण करत होता, लिव्हर मधला एन्झाईम कोणता, ऍसिटल्डिहाइड डिहायड्रोजिनेज एन्झाईम. तो आता वर्क करत आहे का प्रॉपरली, नाही. तर तो वर्क नाही करत आहे, म्हणून आता खूप दिवस झाले, तर आता त्याला थोडीशी जरी घेतली तर खूप पुन्हा तसेच इफेक्ट चालू होऊन जाते. काऊन होत आहे, अल्डिहाइड ऍसिटल्डिहाइडचं प्रमाण वाढत आहे, लिव्हर त्याला मेटाबोलाइज नाही करू शकून राहिला, तर दॅट इज नोन एज रिव्हर्स टॉलरन्स. क्लिअर आहे. चलो, लेवल्स ऑफ इम्पेअरमेंट, की किती प्रमाणात काय शो करते. लेवल्स ऑफ इम्पेअरमेंट म्हणजे अकॉर्डिंग टू ब्लड अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशन, तेवढ्या जर कॉन्सन्ट्रेशन आहे तेवढ्या अमाऊंटमध्ये, तर तेवढ्या अमाऊंटमध्ये कशा प्रकारचे तिथे सिम्पटम शो होतात. तर मी सांगितलं होतं जे लिगल लिमिट आहे इंडियामध्ये ते किती आहे, 30 mg पर 100 ml ऑफ ब्लड. ठीक आहे, किंवा 0.3% एवढी लिगली अलाउड आहे. तर तो व्यक्ती ड्रायव्हिंगसाठी कॅपेबल आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर 20 to 30 mg मध्ये नॉर्मली काही सिम्पटम शो होत नाही. ठीक आहे, म्हणतात येते की थॉट स्लो थिंकिंग होऊन जाते. ठीक आहे, म्हणजे स्लोड मोटर जे आहे ऍक्टिव्हिटी जी आहे ते कमी होऊन जाते आणि स्लो थिंकिंग होऊन जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर महत्वाचं जे आहे ते आहे 80 to 100 mg पर DL किंवा पर 100 ml ऑफ ब्लड, एवढं अमाऊंट जर कंझ्युम केलं तर त्याला म्हणू आपण इंटॉक्सिकेशन, अल्कोहोल इंटॉक्सिकेशन. आणि अल्कोहोल इंटॉक्सिकेशन म्हणजे काय होतं, की ब्लड मध्ये खूप जास्त प्रमाणात असणे, किंवा एखादा व्यक्ती खूप जास्त प्रमाणात ड्रिंक करते, त्याला काय म्हणू आपण इंटॉक्सिकेशन. त्याच्यानंतर जे आहे, जेव्हा 200 to 300 mg पर DL इतकं जर अल्कोहोल कंझ्युम केलं तर तिथे हळूहळू मोटर डिस्टर्बन्सेस होणार, जजमेंट जे आहे इनकोऑर्डिनेशन राहील, जजमेंट व्यवस्थित येणार नाही. ठीक आहे, हे कशात होत आहे, स्लर्ड स्पीच आणि कन्फ्युजन होणार आहे. त्याच्यानंतर जर अबोव 300 असेल तर तिथे स्लिपीनेस राहील, रेस्पायरेटरी डिप्रेशन होईल आणि डेथ सुद्धा होऊ शकते. क्लिअर आहे. मी म्हटलं होतं की लिगल लिमिट किती आहे, 30 मध्ये असंच पकडा की नॉर्मली लिगली इंडियामध्ये काही होत नाही तेवढ्याच्या, तर त्याला काहीच होणार नाहीये. 30 mg म्हणजे किती पर्सेंट, 0.3% पर 100 ml ऑफ ब्लड, बरोबर. मग नंतर आता जर 80 mg ते 100 mg असेल तर त्याला म्हणा तुम्ही इंटॉक्सिकेटेड आहे, अल्कोहोल इंटॉक्सिकेटेड आहे तो पर्सन. त्याच्यानंतर 200 to 300 जर असेल, ठीक आहे, किंवा 200 to 300 बरोबर तेवढं जर अमाऊंट आहे ब्लड मध्ये, तर त्याची स्लर्ड स्पीच होऊन जाईल, मोटर डिस्टर्बन्सेस होईल, इनकोऑर्डिनेशन होईल, जजमेंट व्यवस्थित राहणार नाही, स्लिपीनेस राहील. ठीक आहे, तर हे सगळे सिम्पटम केव्हा राहील, 200 to 300 mg पर DL. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे, जर 300 mg च्या वरती घेता किंवा 500, क्वेश्चन मध्ये तशाही प्रकार येऊ शकते की 500 mg च्या वरती आहे, तर तिथे रेस्पायरेटरी
डिप्रेशन राहील आणि पेशंट फॅटल कंडिशन किंवा डेथ सुद्धा होऊ शकते. हे झालं लेवल्स. नेक्स्ट जी आहे स्क्रीनिंग टूल्स, की कशाच्या मदतीने आपल्याला त्याचे जे विड्रॉल सिम्पटम्स आहे किंवा कशा रीतीने स्क्रीन करू आपण ते इव्हॅल्युएट करण्यासाठी काही टूल्स दिले आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आहे केज क्वेश्चनर. केज क्वेश्चनर तर CAG प्रत्येक वर्ड जो आहे ते काही इंडिकेट करत आहे. तर केजमध्ये जो सगळ्यात पहिला जो आहे तो वर्ड आहे कट डाऊन. म्हणजे आपल्याला इथे त्या पेशंटला चेक करायचं आहे की त्याची डिपेंडन्सी किती आहे, त्याला या स्टेजमधून सुद्धा आपण बाहेर काढू शकतो का, ते चेक करण्यासाठी जे टूल आहे ते आहे स्क्रीनिंग टूल्स आहे. तर पहिला जो आहे ते आहे केज क्वेश्चनर. तर 4 प्रकारचे इथे क्वेश्चन विचारतो, 4 वेगळे क्वेश्चन विचारतो. त्या 4 मधून जर 2 क्वेश्चनचे यस मध्ये सांगितलं, हो बोलला तो आन्सर हो बोलला, तर समजायचं की हा डिपेंडंट आहे टोटली, फिजिकली आणि फिजिओलॉजिकली, ठीक आहे, सायकोलॉजिकली हा डिपेंडंट आहे अल्कोहोलवर. तर 4 क्वेश्चन कुठले आहे? तर पहिला क्वेश्चन सी वरून येते की तुला कधी विचार झाला का की बंद करायची, कट डाऊन. सी म्हणजे कट डाऊन. तुझा कधी मनात विचार आला का की तुला हे थांबवायला पाहिजे, अल्कोहोल थांबवायला पाहिजे किंवा अल्कोहोल कट डाऊन करायला पाहिजे? तो बोलला हो आला, ठीक आहे. तर एक झाला यस. त्याच्यानंतर ए फॉर अनॉयन्स. अनॉयन्स म्हणजे का? तू जो ताल केला पिऊन, ठीक आहे, मागच्या हप्त्यात जो ताल केला त्याच्यावर तू लोकांशिवाय दिल्या, त्याच्यामुळे तू क्रिटिसाइज केलं, तर तुला काही वाटलं का, अनॉइड फील वाटलं का? हा म्हणते नाही, ठीक आहे. अनॉयन्स म्हणजे का? लोक जेव्हा क्रिटिसाइज करत आहे म्हणजे तुझ्याबद्दल बोलत आहे तर तुला अनॉइड फील झालं का? ए म्हणजे अनॉयन्स, ठीक आहे. तर लोक तुझ्याबद्दल क्रिटिसाइज करत आहे किंवा बोलत आहे तुझ्याबद्दल, तर तुला ते फील होत आहे का, तुला स्वतःला अनॉइड फील होते का? तर तो म्हणते नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर जी फॉर गिल्टी. तुझ्या पेण्यावरून तुला कधीतरी स्वतःच्या मनाला असं गिल्ट फील झालं का? तो म्हणते नाही, ठीक आहे. गिल्ट फील झालं का? त्याच्यानंतर ई म्हणजे आय ओपनर. आय ओपनर म्हणजे का? की सकाळी उठल्या तुला लागते का? सकाळी उठल्या तुला अल्कोहोल लागते का? असं कधीतरी वाटलं का की नाही बा आज उठलो बा आणि माझा दिवस सुरूच नाही होऊ शकत त्याच्याशिवाय, तुम्हाला घ्यास लागते किंवा हँगओव्हर झालाय रात्रीभराचा आणि मला सकाळी हे वर्ड बुकचे सांगत आहो किंवा मला हँगओव्हर झालाय, ठीक आहे, तर त्याच्यासाठी ॲज अन आय ओपनर म्हणून मला सकाळी घ्यायला लागते, ठीक आहे. तर असं कधी वाटलं का? तो म्हणते यस. तर 2 जर क्वेश्चन आहे पॉझिटिव्ह तर तो इंडिकेट करते डिपेंडन्स. आणि तो हँगओव्हर म्हणजे आय ओपनर पासून पण नाही लागत, फक्त एवढंच वाटलं की मला एक वेळा इच्छा झाली होती, ठीक आहे, एवढंच वाटलं तर यस एकचदा आलं तर तिथे डिपेंडन्सी नाही आहे, ठीक आहे. समजत आहे? क्लिअर आहे? तर हा केज क्वेश्चनवरून प्रश्न निर्माण होतात. तर सी फॉर कट डाऊन, ए फॉर अनॉयन्स, जी फॉर गिल्ट आणि ई फॉर आय ओपनर. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ऑडिट टेस्ट. ऑडिट टेस्टमध्ये वेगळे 30 प्रश्न म्हणजे क्रिएट होतात. ते प्रत्येक प्रश्न जे आहे ते आपण एक शीट देतो, त्याच्यामध्ये यस नो मध्ये टिक करते. जर मोर दॅन 8 जर स्कोर आला तर ते डिनोट करते की हार्मफुल यूज आहे अल्कोहोलचा किंवा डिपेंडन्स आहे तो व्यक्ती. हे झाली दुसरी टेस्ट. क्वेश्चन कशातून येतात? केज क्वेश्चनरवरून, ठीक आहे. दुसरी आहे ऑडिट टेस्ट. तिसरी जी आहे ब्रीथ अनालायझर. आपण BAC पाहतो, ब्लड अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशनची लेवल पाहतो, ठीक आहे, त्या व्यक्तीमध्ये. तर ब्रीथ अनालायझर मध्ये ड्रायव्हिंगच्या वेळेस फूक मार, ठीक आहे, तर तेच आहे ब्रीथ अनालायझर. तर जेवढं प्रमाण एक्सक्रीट कुठून होतं मॅडम? किडनी, अजून लंग्स मधून. जेवढं प्रमाण ब्लड मध्ये असेल तेवढंच अमाऊंट त्या अल्व्होलर जे स्पेसेस आहेत त्याच्यात सुद्धा राहतात, तेवढीच अमाऊंट तो एक्सक्रीट करते, एक्झेल करते. तर समजलं का? इक्विलिब्रियम राहते, म्हणजे जेवढं ब्लड मध्ये तेवढं कॉन्सन्ट्रेशन असेल अल्कोहोलचं तेवढंच कॉन्सन्ट्रेशन तो एक्झेल सुद्धा करणार आहे. म्हणून ॲक्युरेटली ब्रीथ अनालायझर मशीननी सुद्धा माहिती पडतं की BAC त्या व्यक्तीची किती आहे, म्हणजे किती लेवल आहे किंवा किती पर्सेंट आहे. BAC म्हणजे का? ब्लड अल्कोहोलची कॉन्सन्ट्रेशनची लेवल त्या पर्सन मध्ये किती प्रमाणात आहे. क्लिअर आहे? हे झाले 3 स्क्रीनिंग टूल्स, केज, ऑडिट आणि ब्रीथ अनालायझर. नेक्स्ट जे आहे ते आहे लॅबोरेटरी टेस्ट. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जे आहे 2 प्रकारचे मार्कर आहे. आपण म्हणजे ते जे विड्रॉल सिम्पटम्स आहे किंवा मी म्हटलं डिप्रेशन, सुसायडल टेंडेन्सीज, त्याची लेवल किती आहे, म्हणजे तो पर्सन काय लेवलवर आहे ते चेक करण्यासाठी काही मार्कर्स चेक करतो.
त्याच्या बॉडीमध्ये त्या ब्लडमध्ये काही मार्कर्स चेक करतो, त्याच्यावरून ते इंडिकेट करते का याची बॉडी कितीपर्यंत टॉलरेट करते किंवा हा कुठल्या स्टेजपर्यंत गेला आहे. तर 2 जे ब्लड टेस्ट आहे ते आहे जे मार्कर्स आहे कार्बोहायड्रेट डेफिसिट ट्रान्सफरिन म्हणून. पहिला कुठला आहे? कार्बोहायड्रेट डेफिसिट ट्रान्सफरेज. जेव्हाही पर्सन अल्कोहोल कंझ्युम करते मॉडरेट अमाऊंटमध्ये तर कार्बोहायड्रेट डेफिसिट ट्रान्सफरिन जे एन्झाईम आहे हा वाढून जातो, त्याची लेवल वाढून जाते. नेक्स्ट जो आहे दुसरा गॅमा ग्लुटामिल ट्रान्सफरेजेस. याचा हा सुद्धा सेन्सिटिव्ह आहे अल्कोहोलला. जेव्हाही पर्सन अल्कोहोल कंझ्युम करेल त्याच क्षणी गॅमा ग्लुटामिल ट्रान्सफरेज जे आहे याची लेवल सुद्धा वाढून जाईल. तर टुगेदरली जेव्हा आपण त्या पर्सनचं CDT दॅट इज कार्बोहायड्रेट डेफिशियंट ट्रान्सफरिन पाहू आणि सोबतच गॅमा ग्लुटामिल ट्रान्सफरिन पाहू तर समजेल जर वाढून लेवल असेल, जर त्याची लेवल वाढून असेल ते इंडिकेट करते की यांनी अल्कोहोल कंझ्युम केली होती. ठीक आहे, म्हणते ना MLC करा, पेशंटची MLC करा, ब्लड आहे का, ब्लडमध्ये अल्कोहोल आहे का नाही आहे. तर पाहत का आपण गॅमा ग्लुटामिल ट्रान्सफरेज आणि कार्बोहायड्रेट डेफिशियंट ट्रान्सफरिन हे अमाऊंट पाहतो. ठीक आहे, त्याच्यानंतर याची जी अमाऊंट आहे जेव्हा पेशंट जो आहे कुठल्या रिहॅबिलिटेशन सेंटरवर आहे सोडण्यासाठी तर ॲब्स्टिनन्स लेवल चेक करण्यासाठी जर बंद केली, ठीक आहे, आता पेताय कंटिन्युअसली पेताय तर यांची लेवल हायच राहील. पण आता जर ॲब्स्टिनन्स पिरियड आहे त्या व्यक्तीचा सोडली आहे तर त्या कंडिशनमध्ये ॲब्स्टिनन्स असल्यावर त्याची लेवल हळूहळू कमी होऊन जाईल. तर तुम्हाला ते मदत सुद्धा करते ॲब्स्टिनन्स फेज मॉनिटर करण्यासाठी की सोडली आहे की खरंच नाही सोडली की लपून चोरून चालू आहे याचं. तर त्याच्यानुसार सुद्धा मॉनिटर करण्यासाठी BAC मॉनिटर करण्यासाठी आपल्याला हे दोन्ही टेस्ट मदत करतात. क्लिअर आहेत का? नेक्स्ट जे आहे ते आहे लिव्हर एन्झाईम्स ॲस्पर्टेट ट्रान्सअमिनेज आणि अलामिन ट्रान्सअमिनेज. ठीक आहे, ट्रान्सफरेज. तर हे जे लिव्हरचे एन्झाईम्स आहे, लिव्हरला डॅमेज पोहोचलं. कशामुळे डॅमेज पोहोचत आहे? मेटाबोलाइज करत आहे 80%. त्याच्यामध्ये एन्झाईम कुठला आहे? ॲसिटल्डिहाइड डिहायड्रोजिनेज एन्झाईम. तर लिव्हरला डॅमेज पोहोचत आहे तर लिव्हर एन्झाईम्स रिलीज करत आहे ॲस्पर्टेट ट्रान्सअमायनेज आणि अलानिन. बरोबर. तर हे जे एन्झाईम्स आहे यांचा रेशिओ सुद्धा वाढेल आणि त्यांचं अमाऊंट सुद्धा एन्झाईम्सचं वाढून येईल. कशात? लॅबोरेटरी टेस्टमध्ये फाइंडिंगमध्ये. त्याच्यानंतर MCV मीन कॉर्पस्क्युलर व्हॉल्यूम. यामध्ये नॉर्मली अल्कोहोल जेव्हा पर्सन ते कंझ्युम करत आहे ना तर अल्कोहोल कंझम्पशनमुळं काही न्यूट्रिशन डेफिशियन्सी होते त्या पर्सनमध्ये. विटॅमिन्स व्यवस्थित रीतीने ॲब्झॉर्ब नाही करत. अल्कोहोल जेव्हा क्रोनिक अल्कोहोलिक पेशंट असेल तर त्याच्यामध्ये इंटेक तर व्यवस्थित राहणारच नाही आहे, पुअर न्यूट्रिशन राहील. पण सोबत जे ॲब्झॉर्प्शन रेट आहे विटॅमिन्सचा किंवा जे ज्या रेटनी न्यूट्रियंट्स किंवा विटॅमिन स्पेसिफिकली ॲब्झॉर्ब करायला पाहिजे ते नाही करू शकत आहे. आणि स्पेसिफिकली जर विचारलं विटॅमिन्समध्ये की कुठला विटॅमिन नाही करत, तो आहे विटॅमिन B1 थायमिन विटॅमिनची डेफिशियन्सी असते कशात? अल्कोहोलिक पेशंट्समध्ये. ठीक आहे, समजत आहे का? थायमिनची डेफिशियन्सी असते. तर जेव्हा थायमिनची डेफिशियन्सी राहणार आहे तर किंवा न्यूट्रियंट्स किंवा विटॅमिन्सची डेफिशियन्सी ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ थायमिन ॲज वेल ॲज विटॅमिन्स, जे RBCचं स्ट्रक्चर आहे ते RBCची जी साईज आहे ते मोठी राहील. त्याला ते RBCची साईज जी मोठी होत आहे कशामुळे होत आहे की थायमिनची डेफिशियन्सी आहे, स्पेसिफिकली विटॅमिनची डेफिशियन्सी आहे. त्याच्यामुळे मीन कॉर्पस्क्युलर व्हॉल्यूम जे आहे किंवा RBCची जी साईज आहे ती मोठी सापडत आहे. तर हे लॅबोरेटरी फाइंडिंगमध्ये आपल्याला MCV जे आहे ते व्हॉल्यूम सुद्धा जास्त राहील किंवा RBCची साईज जी आहे ते मोठी आहे. का बरं आहे? कारण थायमिन नाही आहे. थायमिन आपण जेव्हा तिकडे बघितलं होतं RBC मध्ये तर त्याचं स्ट्रक्चर बनवण्यासाठी तिकडे काही विटॅमिन्स पाहिजे होते, विटॅमिन B6 B12. बरोबर. तर त्या कंडिशनमध्ये MCV सुद्धा आपण पाहू शकतो. महत्त्वाचं काय? CDT आणि GGT. बरोबर.